गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवते कारण माझ्याकडे काय टॉपिकच नव्हता व्लॉग बनवायचा आणि मला टाइम पण नव्हता. जे पण काही टॉयज आहेत मी आधी म्हणजे 12-11 एप्रिलला केली होती क्लिनिंग. त्याच्यानंतर आता डायरेक्ट 6 मंथ नंतर करते आहे. 5-6 महिने झाले असतील त्यानंतर करते. तर मी पहिलं आता माझे सगळे इथे जे मांडणीज वगैरे होते ते सगळे खाली करून घेतले. आता त्याला धुवायचे. त्याच्या आधी माझे जे डॉल्स वगैरे त्यांचं पूर्ण सेटअप आहे ते क्लिनिंग करते. इथं असतात असे लावलेले आणि इथं माझे मांडणीज असतात. तर मग मी मांडणी असे काढून ठेवलेले आहेत. 3 आहेत. मी दाखवते माझ्याकडे अजून काय काय आहे. पुसून घेतली आहे स्वच्छ. आणि त्याच्यानंतर हे डॉल्स वगैरे असे इकडे तिकडं पसरले. भांडे मी काढून ठेवलेत. भांडे घासायचे आहेत मला. आधी मी ह्यांची क्लिनिंग करून घेते. तर आता मी कशी करते व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. मी घेणार आहे क्लिनिंगला वॉशिंग मशीन जी की माझ्याकडे आहे. मी ग्रे कलरची घेतली होती. हे बटन पण फिरतंय याचं, खूप छान आहे. किती डस्ट झाले बघा. पहिला आपण ह्याची क्लिनिंग करूया. उलटी पण होती आमची वॉशिंग मशीन. चांगलं क्लिनिंग करत असते मी ह्याची सारखी, तरी पण कुठून ह्याच्यावर डस्ट येते काय माहिती. घरामध्येच सर्वीकडे डस्ट येते एवढं स्वच्छ करून पण. पडलं नाही लागतो. हां, हे पाईपाचं पाणी हे बघा, ह्याला हे फक्त लावायला दिलंय अडकवायला. तर ह्याला असा पाईप आहे पाणी द्यायला, तो इथे लटकूया. पाईप इथे बटन आहे आणि हे बघा टँग 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 पुढून तुटलं. त्याची क्लिनिंग झाली. हे पण ठेवून देऊ. तर ह्याची क्लिनिंग झाली आणि हे पण ठेवून देऊया. आमच्या गावाला गेले होते ना, तर हा जो कपबोर्ड आहे मी तो घेतला होता गावाकडून. टंग टंग. तर हा तर आता क्लिनिंग झालं. तर हे पण आता घेतलेलं आहे मी. तर हा मी खरं सांगते, हा मी आता आय थिंक लास्ट इयरच घेतला आहे. मागच्या वर्षी नाही, मागच्या नाही, आय थिंक 1-1.5 वर्ष झालं असेल मी हा घेतला आहे. हे बघा सोफा खूप छान वाटतो. तर पहिले ह्याची क्लिनिंग करूया. क्लीन झालं तर आता ह्याला मी तर बेड हा मी घेतलेला आहे. हा पण मी पुण्यामधूनच घेतलेला आहे. पण पहिलं मी सोफा सेट घेतला आणि त्याच्यानंतर मी बेड घेतला. तर बेड जो आहे तो पहिला आपण क्लीन करूया. खूप मजबूत आहे, चांगला आहे. खूप माझ्या दिवसापासून तर हे क्लीन झालं आणि असं काही मी इथं ठेवलंय त्याला. तर झालं. तर इथं डॉल्स आहेत सगळ्या माझ्या. तर आता हे मी घेऊन जाते धुवायला माझे भांडे. दाखवणार आहे. हा आहे हापसीस म्हणतात. तर हे पण स्वच्छ धुतले. आता मी ह्या हापशातून कसं पाणी येतं तुम्हाला दाखवते.
आणि तुम्हाला दाखवते आता मी हे हापसा केल्यावर कसं पाणी येतं. हे बघून गाईस लय भारी वाटतं का, खरं पाणी येत आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तर हे रिव्हर्स पाणी होत आहे. हे बघा दिसतंय ना तुम्हाला का. तर माझे सर्व भांडे घासून झालेत, बघू शकता किती क्यूट आणि स्वच्छ वाटत आहेत भांडे. तर पहिलं मी ह्याला आता सुकवायला ठेवते उन्हामध्ये. पावसाळ्यामुळे तर एवढं ऊन नाही, जेवढं पण ऊन आहे त्याच्यामध्ये हे सुकून जाईल. ही माझ्या भावाने मला रक्षाबंधनला दिली होती ही वाली डॉल्स. ही तर पहिलं आता बघा किती डस्ट वगैरे बसले. पहिले हिची वेणी वगैरे काढूया, डोकं विंचरूया. चला आता फाटफाट यांचे पहिलं कपडे काढूया. डॉल्स आहे ना, ही मला त्या डॉक्टर सेट बरोबर आली होती. तर हिचे कपडे मी लास्ट टाइम हिचा जो डॉक्टरचा कोट होता तो मी काढून ठेवला होता. हिची पण वेणी काढूया आपण. एवढे गाईज हिचे जाड केस आहेत ना. आणि आता मी वॉश करते मांडी. डॉल्स कसे धुतले तर त्यांना थोडं सुकायला ठेवलेलं, त्याला बाहेर ठेवणार आहे. पण तुम्हाला दाखवलं असं यांची केस सुकायला यांना. एक मिनिट. तर गाईज आता झालेली आहे. मी भांडे बाहेर वाळायला ठेवलेत आणि तोपर्यंत मग मी हे माझा फॅन आहे आणि हा धुणारच आहे मी, पण जास्त पाणी वगैरे नाही जाऊन देणार कारण थोडा इलेक्ट्रिक आहे. तर फॅन लावून दाखवते. ओ माय गॉड, डंग 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 हवा घ्यायला बघा. तर आता रेडी वगैरे झालेली आहे. तर आता पहिले माझे हे भांडे इथले हे सर्व लावून घेऊया आणि आवरूया. डॉल्सला तिकडे ठेवलं आहे, पुसून वगैरे ठेवलं कारण त्यांचे कपडे अजिबात सुकलेले नाही आहेत म्हणून. आणि मी आता आवरून चालली आहे बाहेर, थोडं काम आहे तर थोडेसे बाहेरचे कामं वगैरे करून येते. मी चावी घेते. तर आता जाऊया थोडंसं बाहेर फिरून येऊया कारण आज सुट्टीचा दिवस तर काय बाहेर जाणार नाही असं होणार नाही, तर थोडं फिरून येऊ. तर आता माझं असंच थोडंसं मी फिरायला आली आहे बाहेर. म्हटलं असंच थोडं इकडे सौदागरमध्ये आणि हिची एक्झाम चालू आहे म्हणून मी स्टडी करत होती. तर असंच आम्ही टाईमपास करायला आलो. म्हटलं थोडंसं बसूया, गप्पा मारूया बस आणि जाऊया बस. थोडंसं गप्पा मारून टाईमपास करून एकटी खाती, हिला काही वाटत बी नाही आणि घेऊन बसली बघ. सांग ना. हे बघा अशी वेणी घातली मी हिची मस्त लांब. हे बघा टँग 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 टँग. तर माझं जे सेल्फी काढायचं स्टँड होतं ना, ते आमच्या मम्मीने नाही का तोडून टाकलं स्टँड माझं. आणि आता ती मला नवीन घेणार आहे. हे बघा हिचे तर एवढे मोठे मोठे केस आहेत ना. मम्मी तुला असले केस असते तर काय केलं असतं ग. 3 कशाला. 3 वेण्या काय. नर्सचा कोट आहे हिला डॉक्टरचा, तर तो मी कपाटामध्ये ठेवलं कारण मग घाण होते 2 एवढा आहे तर एवढं बस झालं 1 पीस सारखं. बघा ही वाली रेड कलरची, तिचं पण वेणी घालून ठेवते. रब्बर तर नाही आहे. हिचं पहिलं मी हेअर बनवते, त्याच्यानंतर मग पुरा. किती वाजले, 7 वाजले. मला अर्धा तास लागला हे करायला. 6:30ला बसले होते. पण मी अशी काही याच्यामध्ये शूज टाकलेले आहेत बघू शकता आणि बाकी सगळे यांना वेअर केलेले आहेत. हे बघा आता मी यांना सगळ्यांना एक संगट लाईनीने आता वर लावून ठेवते. आणि हे कपबोर्डमध्ये काय आहे मी दाखवते. तर थोडेफार यांचे कपडेच आहेत. हे बघा वर ठेवले तुम्हाला दाखवते. हे बघा इथे ही वाली डॉल ठेवली, तिच्यापाशी बेबी ठेवलेला आहे आणि ह्या दोघींना मी बेडवर बसवले. त्याच्यानंतर ह्या वाल्या अशा ठेवलेल्या आहेत. हे बघा इथे छोट्यावाल्या बसवल्या आणि त्याच्यानंतर इथे सोफ्यावर ह्या वाल्या डॉल्स बसवल्या.
आणि हा जो आहे मेन त्याला मी असं बॅक साईडला उभा केलं आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही किती छान ठेवलं आहे ना. आता मस्त शूज वगैरे घातलेत, मस्त रेडी झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आल्यात. हे बघा, वाव, हे बघा लावलंय बघा, खूप छान लावलं दिसतंय. सगळे एकदम मस्त लावलं आहे. आणि इथे लावल्यानंतर इकडे लगेच डॉल आहेत माझ्या आणि इकडे भांडे लावले. काही तुम्ही बघितलं असतील माझे भांड्याचं सेटअप, माझ्या डॉल्सचं कलेक्शन. तर कसं वाटलं व्लॉगमध्ये मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. चलो टाटा, बाय बाय.